मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो बॅक टू नागपूर. का रात्रीलाच पोहोचलो आम्ही आणि स्नेहकडेच जेवण वगैरे केलं. त्यानंतर मग घरी आलो आणि आता मॉर्निंगची कामं झालेली आहेत आणि स्कूलला गेलेली आहे. त्यांचं ॲक्च्युली आजपासून कलर डे सुरू झालेला आहे, कारण मे बी क्रिसमसच्या त्यांना सुट्ट्या असतात. सो त्याच्या 1 वीक आधी कलर डे त्यांचं स्टार्ट झालेला आहे. सो आज होतो ब्लू कलर आणि ती 1 वर्षाची असताना मी तिला एक ड्रेस शिवून दिलेला होता. भरपूरदा बघितलं असेल, इथे मी साईडला पिक लावून देणार. आणि तर तो घालून दिला आणि सोबत कलर फूड पण द्यायचं ब्लू कलरचं देणार तरी काय. दुसरी गोष्ट द्यायला काही नाही. एकतर काल आम्ही रात्रीला पोहोचलो तर एवढ्या मॉर्निंगला काही मिळणार पण नव्हतं. आणि दुसरी गोष्ट 2.5 तास ती उपाशी राहिली असती. मेन म्हणजे दुसरं जर काही दिलं असतं तर. सो त्यामुळे मी नॉर्मल तिची जी पोळी भाजी असते जसं रोज टिफिनला देते तेच दिलं. पण आता मला थोडंसं लक्षात आलं की पुन्हा तिचा आता नवीन ड्रेस म्हणजे या दिवाळीत जो घालून दिला तो पण ब्लू होता. ॲक्च्युली तोच घालून द्यायला हवं होतं, पण प्रेस केलेलं नव्हतं त्यामुळे मग आणि लक्षात पण नाही आलं ॲक्च्युली आधी. सो मग ते जुनं जे होतं तेच घालून दिलं. सो आत्ता जाते मी प्रेसचे कपडे द्यायचे आहेत प्रेस करायला, कारण ते झाले की मग पॅकिंग स्टार्ट करायचं आहे मला. आणि आता तिकडून मग जाते अन्वीला घ्यायला, पिकअप करायला. मेघा आलेली आहे नागपूरला. सो तिचं झालेलं आहे सिलेक्शन. नागपूरचीच तिला कंपनी मिळाली आहे. सो तिचं इथं आजपासून जॉईनिंग होतं. सो ती पण आली आज मॉर्निंगलाच. सो चला, भरपूर काय म्हणू शकतो आपण, छान छान व्हिडिओ या वीकमध्ये तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. बघायला विसरू नका. आणि भरपूर काही प्लॅनिंग्स आहेत, भरपूर काही सेलिब्रेशन्स आहेत. सो सगळे तुमच्यासोबत शेअर करण्यात येईल. सो उडाला. अरे बघ किती छान नजारा आहे अन्वी, किती छान दिसतंय बघ. हे बघ हे बघ. सो मॉर्निंगला सगळे कपडे धुवून काढले होते, घेऊन जाते आता. खाली वाढलंच ना, खाली पण भरपूर कपडे म्हणजे भरपूर कपडे होते आज. ॲक्च्युली गावी पण धुवून नाही झाले, मग इथे आल्यानंतर इथले पण पेंडिंग होते, सगळे धुवून काढले. खूप सुंदर नजारा एकदम सनसेटचं. जनरली असं म्हणजे या दिवसांमध्ये जास्त चांगलं वाटतं बघायला, छान एकदम. आणि खूप छान इथं पक्षी बसला होता ॲक्च्युली या तारावर, पण मला ते क्लिकच नाही करता आलं. अन्वी अंगावर होते त्यामुळे उडूनच गेलं पटकन. खूप सुंदर पक्षी आहे, उडत आहे तिथे जवळ. ते बघा वर येतात आणि डायरेक्ट खाली जातात तारावर. हे तारावर बसलं ते. पक्षी कोणता पक्षी?